आपल्या मस्तीमध्ये। हा अपने धुन में रहता हूँ, राधे राधे कहता हूँ। बस आपल्या मस्तीत जे भेटल ते खायचं आणि देवाचं चिंतन करायचं। चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, कोणी दिवसी बैसोनी हातीवर हो, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे। अरे एक दिवस माझ्या पांडुरंगाच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये असेल की सोन्याच्या सिंहासनावर तुम्हाला बसायला भेटल, पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असेल की पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पलही नसेल। पण चप्पल नसताना सुद्धा विचार करा की सोन्याच्या सिंहासनावर बसलो ही सुद्धा इच्छा माझ्या पांडुरंगाचीच आहे, आणि आज पायी चाललो पायात चप्पल सुद्धा नाही ही सुद्धा इच्छा कोणाची आहे? कारण तुम्ही काय ठरवता महाराज, तुमच्या तर जे ठरलेलं आहे प्रारब्धात ते भोग तुम्हाला भोगूनच संपावं लागणार आहे। मी बोलतोय असं नाही महाराजांचं प्रमाण आहे, भोगतो न घडे पडतो। तू मरून तर बघ एकदा, तू उद्या मर, तुझ्यापेक्षा चांगला सप्ताह करतात लोक। काही लोक बोलता बोलता म्हणतात महाराज मी जर मेलो ना तर असं समजा आमच्या पुणे जिल्ह्याचं राजकारणच संपलं। अरे तू मर नाही एकदा, कोणा वाचून काय राहिलंय महाराज या जगामध्ये? तुमचा भास आहे की तुम्ही लय मोठे कीर्तनकार आहे, तुम्ही लय मोठे पदावर आहे, तुम्ही लय मोठे खासदार आहे, तुम्ही लय मोठे मंत्री, तुम्ही लय मोठे, क्षण सुद्धा लागत नाही महाराज तुमचं आयुष्य खराब व्हायला। एक सांगू, माणूस मेला ना त्या क्षणाला त्याचं नाव कट होतं डायरेक्ट। देशाचा पंतप्रधान मरू द्या, महाराज मरू द्या, लोक म्हणतात का पुरुषोत्तम महाराज येत आहे? लोक डायरेक्ट म्हणतात बॉडी येत आहेत। काय म्हणतात? संपलं, मेल्यावर तुमचं नाव गेलं। 17 दिवसात सातबाऱ्यातून वजा, 17 दिवस फक्त किती, आणि मग कशासाठी एवढा उठाठेव लावला मला काही कळत नाहीये। माझी विनंती गड्यांनो, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना बस। त्याच्यासारखं सुख त्याच्यासारखं समाधान कशातच नाही। अरे लोकांनी म्हणाव तुम्ही थांबलं पाहिजे, त्याच्या अगोदर माणूस दशरथाचा एक केस पांढरा झाला होता। कोणता? दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला रामगादी दिली। आपलं टक्कल पडलंय तरी आपण घर सोडायला तयार, 4 टोप घेतले तरी हा म्हणतो मी अजिबात नाही, थांबलं पाहिजे महाराज, योग्य वेळेत थांबलं पाहिजे। थांबलं की आनंद आहे महाराज, कुठंतरी थांबलंच पाहिजे। नाही थांबलं मग प्रॉब्लेम होतात। लक्ष देऊन ऐका, जे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं चाललंय, 1 जे झालंय ते माझ्या देवाच्या सत्तेनं झालंय, 2 आणि जे होणार आहे ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं। म्हणून परमार्थामध्ये सर्वात घातक जर काय असेल तर तो लोभ आहे। काय आहे? लोभ आहे। आणि लोभ कोणाला सुटला नाहीये, तुम्हालाही सुटला नाही, मलाही सुटला नाही, जगातल्या कोणत्याच माणसाला लोभ सुटला नाही। आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये लोभ नाहीये अशा माणसाला साधू म्हणायचं सांगितलंय। जो जगापासून विरक्त आहे, काळ सारावा चिंतने, एकांतवाशी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस, तुका म्हणे आता ऐका हे वचन, आणि ते जो नियाजन जन समाजापासून अलिप्त राहिलाय महाराज आपल्या मस्तीमध्ये। हा अपने धुन में रहता हूँ, राधे राधे कहता हूँ। बस आपल्या मस्तीत जे भेटल ते खायचं आणि देवाचं चिंतन करायचं। असा जो एकांतात भगवंताच्या मस्तीत जीवन जगतो त्याला साधू म्हणा।
परमार्थासाठी सर्वात घातक काय असेल तर लोभ. एक पंडित माणूस, अख्ख्या भारतातल्या पंडितावर त्यानं विजय मिळवला महाराज. एवढा वेदांत पंडित होता बाबा बाबा, त्याच्या समोर शास्त्र चर्चाच कोणी करत नव्हते. 12 वर्षे ऋषिकेशला अध्ययन केलं. किती वर्ष अध्ययन केलं? 12 वर्ष ऋषिकेशला अध्ययन केलं. भारतातला सगळ्यात मोठा पंडित झाला. त्याने विचार केला, चला आपण आता घर सोडून 12-13 वर्ष झाले म्हणून घरी गेला. बायको वाट पाहत होती, 12 वर्ष झाले माझे मालक निघून गेले. टीव्हीवर नवऱ्याचं नाव पाहिलं की माझा मालक भारतातला सगळ्यात मोठा विद्वान व्यक्ती म्हणून त्यांना पारितोषिक मिळालंय. आणि घरी येत असताना बायकोनं औक्षण केलं, कपाळाला गंध लावलाय, आरती केली. आणि घरात येण्याच्या अगोदर बायको म्हणली, का हो, भारतातल्या सगळ्या पंडितावर विजय मिळवला, माझा एक छोटासा प्रश्न आहे. हा हसायला लागला, बाई गॅस सोडून तुला दुसरं कशाचं ज्ञान नाही, तू माझ्यासारख्या विद्वान माणसाला प्रश्न करती. अहो खरं आहे, पण एक छोटासा प्रश्न आहे. बरं सांग. म्हणे पापाचा बाप कोण आहे? हा म्हणे आता 12 वर्षांनी घरी आलो, पहिलं चहा पाणी तर पिऊ दे. ते म्हणे तसलं काही नाही, पापाचा बाप सांगायचा तरच घरात यायचं, नाही तर वड्यावर झोपायचं, घरी यायचं. आणि असंच आहे महाराज. किती मोठा माणूस असू द्या, अख्खं गाव त्याला भेटतं, ते घरात गेलं की म्याव, काही चालत नाही. नामांकित कीर्तनकार असू द्या, कीर्तनात नाव सांगणार, अहम ब्रह्मास्मी तत्त्वमशी प्रज्ञानम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करतं, घरी गेली की बायको म्हणते, भोप्या अहम ब्रह्मास्मी. नो चॅलेंज आहे महाराज. कोरोनापेक्षा भयान व्हायरस या. अजिबात नाही. कीर्तनकाराचं नुसते डोळे वाचले की पकवत पळत नाही हो. नुसतं डोळे वाचले बायकोनं तरी कीर्तन रद्द करावं लागतं, एवढी ताकद आहे महाराज. बाबा काय देव. हे जे कमी वयात जे टकलं पडले ना महाराज, हे अर्ध्याचे बायकोमुळेच. हे वयाच्या अगोदर केस पांढरे व्हायला कारण कोण आहे? ह्याचे महाराज. दुसरं काय ताण आहे हो माणसाला, काहीच नाही. यो म्हणलं कसं शक्य आहे. गेलं नदीवर, तिथं काय चालतं, गाडीवर ग्रंथ होते महाराज. ग्रंथ पाहायचं, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण. संध्याकाळचे 5 वाजले पण पापाचा बाप काही सापडत नाही. एक वेश्या गंगेवर स्नान करण्यासाठी आली आणि हा टेन्शन मध्ये दिसला आणि वेश्याने प्रश्न केला, कथम रोदिशी विप्रत्वम. शांत बैस ना. कथम रोदिशी विप्रत्वम काते चिंता बलियसी वदत्वम सत्वरम मय्यम सस्य दुःखस्य कारणम. का चिंता तू राहत महाराज तुम्ही, काय टेन्शन आहे? तो म्हणला, तू शरीर विक्री करणारी वेश्या, का ताण देतेस मला? तू तुझं काम कर, मला माझं काम करू दे. अहो सांगून तर बघा, मी जरी वेश्या असेल पण तुमच्या जर कामी पडले तर काहीतरी. काय काही नाही ग. अख्ख्या भारतातल्या पंडितावर विजय मिळवलाय मी. अख्ख्या भारतातल्या, आवाज कमी कर, पंडितावर विजय मिळवलाय. घरी गेल्यानंतर बायकोने प्रश्न केला, पापाचा बाप कोण आहे? दिवसभर झाले ग, अख्खे ग्रंथ संपत आले पण पापाचा बाप काही मला सापडला नाही. वेश्या म्हणायला लागली, बर एवढं सोपं. ह्याच्या जीवाला बजाव द्या. दिवस गेला पण संध्याकाळी जेवायच्या टायमाला का होईना आपण घरी जातो. सांग ना. तसं नाही सांगणार म्हणे, त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. काय म्हणली वेश्या? त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. वर फुकट येऊ नका पंडितजी, 10,000 रुपये देते तुम्हाला, फक्त तुम्ही माझ्या घरी या. हा म्हणला, नको ग असं वेड्यासारखं करू, मी भारतातला 1 नंबरचा पंडित आहे, तुझ्या जर घरी आलो तर लोक काय म्हणतील मला, हा कीर्तनकार आहे, एवढा मोठा विद्वान आहे, वेश्याच्या घरी गेला. बाबा मनात पाप नका आणू, फक्त माझ्या घरी या. हा दारात गेला आणि दारातून वेश्याला सांगितलं, ए वेश्या, ठरल्याप्रमाणे तुझ्या दारात आलोय. तू म्हणली होती 10,000 रुपये दक्षिणा देणार आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार. वेश्या हळूच म्हणली, बघा 25,000 रुपये देते, घरात तर या. हा म्हणे, कसं शक्य होईल? जर तुझ्या घरात आलं तर लोक काय म्हणतील? मग म्हणे जा. हा म्हणे, जाऊ नाही, जमणार नाही. पहिले 10 जातील आणि रात्र सुद्धा नदीवर काढावं लागतील. मग असं करा, थोडं पुढंच चालू. गेला आत. वेश्या म्हणली, हे बघा शेवटची इच्छा आहे माझी, काय 50,000 रुपये देते मी तुम्हाला, फक्त माझ्या हाताने एक घास खा. हा म्हणला, वेडे, शरीर विकणारी पापी वेश्यातून तुझ्या हाताने जर मी खाल्लं तर पाप लागल मला. महाराज मनात पाप नका आणू, एक घास खायचे 50,000 भेटतात आणि प्रश्नाचं उत्तरही भेटतं. हा म्हणे, जाऊ द्या, एका घासानं काय होणार आहे. ती घरात गेली, वाटीत काहीतरी पेढा बिडा आणला, यानं केला आणि ती तोंडात घास घालण्याच्या ऐवजी 2 त्याच्या कानाखाली ठेवून दिल्या. दिवशी पंडित खाली पडला आणि वेश्या हसू लागली. पंडितजी, मिळालंय तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर? पंडितजी म्हणे, काय? म्हणे, पंडितजी, पापाचा बाप लोभ आहे. म्हणे, काय? पापाचा बाप कोण आहे? लोभ आहे. अहो 10,000 रुपयासाठी तुम्ही माझ्या वेश्याच्या दारात आलात, 25,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्या, शरीर विक्री करणाऱ्या वेश्याच्या घरात आलात, आणि 50,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्याच्या हाताचं खायला तयार झालात.
पापाचा बाप पंडितजी कोण आहे? लोभ आहे. आणि हा लोभ ज्याच्या अंतःकरणामध्ये नाहीये त्याला संत म्हणा असं माझ्या मुक्ताई कोणाला सांगतायत? ज्ञानोबारायला सांगतायत अभंगाचं दुसरं चरण. लोभ माझ्या मुक्ताई ज्ञानदादाला सांगतात लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोचे जाना. ह्या प्रमाणातून आपण एकच सिद्धांत घ्यायचा की संसारातही लोभ केला की त्याचं पतन होतं एक, आणि परमार्थात तो लोभ केल्यानंतर त्याचं पतन ठरलेलंच आहे. म्हणून संसारातही लोभ करू नका. संसारात तर किती लोभ आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एकमुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाक्षी न फावला माया वेष्टीला, जीव माझा रात्रंदिवस मनुष्य नुसता धावतोय. पण कधीतरी आपल्या जीवनाचा यथार्थ विचार केला पाहिजेत ना. भागवतकार सांगतात काल व्याल मुखग्राश त्राश निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकिरेन भाषितम. एक मोठा अजगर आहे गड्यांनो, आणि त्या अजगराच्या मुखामध्ये तुम्हीही बसलेले आहात आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाहीये. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करेल ना महाराज, त्या दिवशी आहे त्या सगळ्या परिस्थिती सोडून जावं लागेल. क्षणभंगूर जीवन की कलिका कलप्रात को खिली ना खिली. हे काळा न काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाख पाखरी तव हे सरे. सर्वांना माहिती सास रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दो निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. माणसाचं मरण जवळ आलं पण अजून लोक काही सावध व्हायला तयार नाहीये. म्हणून सर्वात घातक जर परमार्थाला काय असेल तर लोभ आहे. त्या लोभापासून सावध व्हा. आणि ज्यांनी जीवनामध्ये लोभाला स्थान दिलं नाहीये अशा साधूची संगत करा. निश्चित तुमच्या जीवनाचा सुगंध तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. खरं सांगू, परिसाच्या सोबत लोखंड गेलं की लोखंडाचं सोनं होतं. हा परिसाचा स्वभाव आहे. काय? परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की लोखंडाचं सोनं होतं. हा परिसाचा स्वभाव आहे. पण संताचा स्वभाव परिसाईपेक्षा वेगळा आहे महाराज. संताच्या सहवासामध्ये जर तुम्ही गेले तर आपणा सारिके करीते तात्काळ, काळ नाही काळ वेळ तया लागे. एका हिंदी कवीनं खूप गोड वर्णन केलेलं आहे. कागा से तो है हंस बनावे. किती गोडे पहा. कागा से
सब बनाए, मिटा सके तो मन के दाग रे, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। संतांच्या संगतीत जात असताना 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सुतबित नारी 3 अशाय, या सगळ्यात मोठे गतिरोधक आहे. सुतबित नारी 3 अशाय, त्याग सके तो इन्हें त्याग रे, तो तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, 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 संतन के संग लाग रे, तो तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। जीवनामध्ये सुगंध येण्यासाठी तुम्हाला कोणाच्या तरी अधीन जीवन करावं लागेल. एका माणसाने गुलाबाच्या फुलाला विचारलं, का रे फुला, किती गोंडच दिसतोय तू, किती सुंदर दिसतोय. त्या गुलाबाच्या फुलाने जे उत्तर दिलंय ते किती गोड आहे. फूल से जा कर के पूछो छाई है कितनी बहार. फूल सांगते, हे बघ, रात भर कांटों पे सोया, कली में आने के बाद. अरे बाबा, मला कली होण्यासाठी, मला फूल होण्यासाठी मला रात्रभर काय करावं लागलं, काट्यावर झोपावं लागलं. म्हणून तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला सुगंध प्राप्त करून घ्यायचा असेल तर निश्चित तुम्ही अशा संतांना शरण जा की त्यांच्या जीवनामध्ये दया आहे, त्यांच्या जीवनामध्ये क्षमा आहे, ते जगापासून विरक्त आहे आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये लोभ नाही, अशा संतांच्या सहवासामध्ये जर जीवन घातलं तर निश्चित भगवान परमात्मा तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा भजन करा माय बाप. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, सर्वांनी वा 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 सर्व करा. महिला मंडळी आतल्या सगळ्या अपक्ष उमेदवार करा, हा उभे करा करा सर्वांनी करा. केले सर्वांनी? वा वा वा. 2 मिनटं. ज्या प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त आपण उपस्थित आहोत त्या प्रभू रामचंद्राचं 2 मिनटं सर्वांनी प्रेमाने भजन करायचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय
इथं जर एवढा आनंद असेल, ज्या भूमीमध्ये साक्षात प्रभू रामचंद्राचा जन्म झाला त्या गेले का तुम्ही? अयोध्येला गेले? जा बरं, मरायच्या अगोदर जा. माया हो, नवऱ्याला सांगा मला साडी नको, मला कानातलं नको, मला हातातलं नको, मला काही नको, फक्त मरायच्या अगोदर मला एकदा अयोध्येला घेऊन जा. आत्ता 31 मार्चला माझं कीर्तन झालं. खरं सांगू, निश्चित गेल्यानंतर समाधान वाटतंय महाराज. खरं सांगू, अख्ख्या विश्वामध्ये राम मंदिरासारखं सुंदर मंदिर जगात नाही आहे महाराज, अख्ख्या विश्वामध्ये. बरं, तरी फक्त 30% काम झालं. किती टक्के काम झालं? 30% काम झालं. तर दुनिया एवढी येडी आहे. 100% झाल्यानंतर तर स्वर्गातील देव सुद्धा गाड्या करून खाली येतील महाराज, एवढं सुंदर आहे. वा वा. आणि आपल्याला अभिमान असला पाहिजेत ना महाराज. मी दररोज सांगतोय, राम मंदिर बांधण्यासाठी जेवढे प्रमुख 10 इंजिनियर आहे ना महाराज, त्यातले 8 इंजिनियर हे महाराष्ट्रातले, याचं तुम्हाला स्वाभिमान असला पाहिजे. राम मंदिराला जेवढं काही सागवण गेलं ते महाराष्ट्रातलं गेलं, याचा स्वाभिमान असला पाहिजेत. आणि ट्रस्टीमध्ये सगळ्यात चांगलं खातं अध्यक्षापेक्षा सचिवाचं असतं. कोणाचं असतं? अख्ख्या जगाचे पैसे आणि त्या राम मंदिराचं जे ट्रस्ट आहे त्याचे सचिव आपले गोविंदगिरीजी महाराज, ते सुद्धा महाराष्ट्रातले, याचा तुम्हाला मला काय असलं पाहिजे. पहिले विदेशातले लोक ज्यावेळी दिल्ली एअरपोर्टवर उतरायचे, उतरल्याबरोबर पहिले म्हणायचे ताजमहल कहा आहे. आता फॉरेनचा कोणताही मनुष्य आला आणि विदेशातला कोणताही मनुष्य दिल्ली एअरपोर्टवर आला की त्याच्या मुखातून पहिला शब्द येतो राम मंदिर कहा आहे. एवढं गोड मंदिर बांधले. आणि त्या प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम, आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी घेतलेला जो अभंग होता मी, तो मुक्ताईचा होता. त्यातले 2 चरण आपण सोडवले. लेट जरी सुरू झालं तरी संपूर्ण टायमात हे हा तुमचा काय आहे, नेम आहे. नेमाच्या पुढं मी जाणार. मला माहिती आहे, मी रात्रभर जरी कीर्तन केलं तर तुम्ही काही सुधारणार का? लोड घेऊ एवढा? बरं, परमार्थात ओव्हर टाईमची व्यवस्था नाही अमोलजी का आहे? आणि वा वा वा, सध्या चांगले दिवस परमार्थाला आहे, त्याच्यामुळं कोणी होच म्हणतंय महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून खूप सुंदर नियोजन केलं. कसा वेळ गेला निघून गेला काहीच कळालं नाही महाराज. काय आहे माहिती आहे का, एकही विनोद न करता सुद्धा कीर्तन होतं. हे मी आज ट्राय करून पाहिलं. बरं अमोल, तू ज्या वेळेस येतो त्यावेळेस मी प्रॅक्टिसचे कीर्तनं करतो. थोड्या वेळामध्ये या अभंगाला जसे ज्ञानोबराय तुकोबरायने मला बुद्धी दिली तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. तसे तुमचे कानं खूप चांगले आहे, कारण तुम्हाला मोठ्या मोठ्या लोकांचं कीर्तन श्रवण करायची सवय. 67 वर्ष झाले आपल्या सप्तेला. किती? 67. 67 गुणिले 8, किती महाराज लोक मातीत घातले तुम्ही आतापर्यंत. बाबा बाबा बाबा, काही मेळ आहे का? दरवर्षीचे 8 धरा ना, बरोबर आहे का नाही? एवढे महाराज लोक तुम्ही उघडून पेले, बरोबर आहे का नाही? बहुतांशी एवढे दिवस परंपरा कुठली चालत नाही. तर सप्ते काय महाराज, पहिल्या वर्षी ढामढूम, दुसऱ्या वर्षी ढामढूम आणि तिसऱ्या वर्षी. पण 67 वर्षापासून ही आपण प्रभू रामचंद्राची परंपरा एवढी चांगल्या प्रकारे सांभाळत आहात. मी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो की तुमच्या सप्त्याची शताब्दी सुद्धा या ठिकाणी झाली पाहिजे, आणि त्या शताब्दीत सुद्धा माझं कीर्तन असलं पाहिजे. ऐकणारे बदलले तरी चालतील, गायक तेच पाहिजेत, पखवाजा सुद्धा तेच पाहिजेत. हे 3 बदलायला नको. आता ऐकणारे बदलले तरी चालते, कारण की ते आपण आणू शकतो, बरोबर आहे का नाही? आणि कीर्तनकार, गायक, वादक बदलायला नको. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं आहे. अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला जसं जमलं तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. आवर्जून जाता जाता सर्वांना विनंती करील, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आमच्याहीपेक्षा चांगला परमार्थ करणारे लोक आहात महाराज तुम्ही. मी काय शब्द वापरला आहे? आमच्याहीपेक्षा चांगला परमार्थ करणारे लोक आहात. आमचा तर धंदाच आहे. आम्ही जे परमार्थ तुम्ही करता ते लोक आम्ही करू शकत नाही. बरेचसे लोक इथं मध्ये बसलेले असतील की ते महिन्याला पंढरपूरला जात आहेत महाराज. आम्ही महाराज असून सुद्धा गेलो तर आषाढीला मध्ये आधी कीर्तन असलं तरच, नाही तर आवर्जून पंढरपूरला जाणं सुद्धा आमचं होत नाही आहे. इथं बरेचसे काही वारकरी असे असतील की ते महिन्याला आळंदीला वारीला जात असतील महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून मी निश्चित सांगतो, बाकीच्या कीर्तन करायचं काय मनोगत आहे ते बुद्धिमान असतील, ते श्रेष्ठ असतील, पण मी सांगतो निश्चित आमच्यापेक्षा तुम्ही लोक निश्चित परमार्थ खूप चांगल्या प्रकारचा करतात. म्हणून तुम्ही लोक सांभाळून घेतात म्हणून ही परंपरा चालू आहे महाराज. तुम्ही लोक आदर ठेवतात, सन्मान ठेवतात म्हणून ही परंपरा चालू आहे. म्हणून ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्याकडून परमार्थाची सेवा अशीच करून घेऊ. देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने एकत्रित या. ज्या दिवशी तुम्ही एकत्रित येसाल
आज जसे सप्ताहासाठी माझ्या माता माऊल्या पुरुष मंडळी सगळे तरुण वर्ग एकत्रित आला, तसं जर तुम्ही हिंदू धर्मासाठी सर्व मंडळी एकत्रित राहिले तर मी प्रभू रामचंद्राच्या साक्षीने तुम्हाला सांगतो, भविष्यात 5 वर्षात हा माझा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? संघटित राहावं लागेल, एकत्रित राहावं लागेल. राजकारण राजकारणाच्या बाजूला ठेवा, सप्ताच्या बाजूला ठेवा, प्रेमाच्या बाजूला ठेवा. ह्या जर गोष्टी तुम्ही वेगळ्या वेगळ्या ठेवल्या तर जीवनामध्ये कधीच गावात कधी भांडणं होणार नाहीये. म्हणून वयस्कर लोकांना तर द्यावे तेवढे धन्यवाद. 67 वर्षापर्यंत ही परंपरा तुम्ही इथं आणली आणि आता तुम्ही थांबून तुम्ही हे सगळं जो व्यवहार आहे तो कोणाच्या हातात द्यालाय? तरुणांच्या हातात द्याला. जेवढी वयस्कर लोकांची संख्या आहे त्याहीपेक्षा तरुणांची संख्या आहे. अरे जे पोरं बापाला बाप म्हणत नाहीये, जे पोरं मायला माय म्हणत नाहीये, जे देवाला मानत नाहीये, ग्रंथाला मानत नाहीये, ते जर पोरं आज कीर्तनकाराच्या समोर येऊन बसत असेल तर मी प्रभू रामचंद्राच्या साक्षीनं सांगतो, याच्यापेक्षा अजून वारकरी संप्रदायाला कोणते चांगले दिवस पाहिजेत महाराज. पूर्वी परमार्थ म्हणला की म्हाताऱ्या लोकांचा होता, आता तरुण कीर्तनकार असला तर 75 ते 80% तरुणांची संख्या आहे. आणि मी नारदाच्या गादीवरून आव्हान करतो, महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला तर मी तुम्हाला नारदाच्या गादीवरून सांगतो, भविष्यात 5 वर्षात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. कारण या समाजाला स्थिर ठेवण्यामध्ये, या समाजाला व्यसनापासून दूर करण्यामध्ये, या समाजाला जातीवादापासून दूर करण्यामध्ये, या समाजाला एका छत्राखाली आणण्यामध्ये सर्वात मोठं योगदान जर या महाराष्ट्रामध्ये कोणाचं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचं आहे. आणि त्या ज्ञानोबराय तुकोबरायची परंपरा तुम्ही एवढी चांगली चालवता, द्यावे तेवढे धन्यवाद. प्रत्येकाने देशाची धर्माची सेवा करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा आणि जीवनामध्ये व्यसन करू नका. तुम्ही सगळे हवेच्या कडेचे गाव आहे, देवानं सगळं दिलंय. लक्ष्मी पाणी भरती तुमच्या घरी, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. पोराव बापाची आहे तेवढी सांभाळा, बाकी काही करायची गरज नाही. फक्त गुंठ्या वाईस विकू नका. एवढं जरी सांभाळलं तरी तुम्हाला म्हातारपणापर्यंत पैसे कमी पडणार नाहीये. म्हणून बापाची खरी संपत्ती जी आहे ते मुलं निर्व्यसनी राहणं जगातील सगळ्यात मोठी संपत्ती आहे. जीवनामध्ये व्यसन करू नका, तुम्हाला जीवनात कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. इच्छा नव्हती पण खालून 2 ऑफर आल्या. एक पिंगळ्याची आली, पण आमचा पिंगळा ज्याचं त्यानं म्हणलं पाहिजेत महाराज, बरोबर आहे का नाही? ते म्हणतात आईचं गीत म्हणा, म्हणून मागच्या वर्षी राहून गेलो होतो, बरोबर आहे का नाही? आता ह्या वर्षी ते म्हणे महाराज तुम्ही किती बी काही चांगलं कीर्तन केलं तर येऊन घोडा अटकतं तिथंच. ते बोलू शकतो महाराज. सुरेश वाडकर खूप प्रसिद्ध गायक होते, हजारो गाणे गायले, पण जिथं भजनाला जातील तिथं लोक त्यांना ओमकार स्वरूपाच गायला लावायचे. कारण ती एक माणसाची काय असती, प्रसिद्धी असती. तुम्ही कुठेही जा, ते जिथं जातील तिथं लोक म्हणतात खालून चिठ्ठ्या यायच्या, ओमकार स्वरूपा म्हणा, बाकी काही नाही. आता विशाल महाराजांचा पिंगळा याच्या अगोदर नव्हता का हो? याच्या अगोदरही भरपूर गायकांनी गायला, पण आमच्या विशाल महाराजांच्या कंठामध्ये सरस्वती असल्यामुळं तो तुम्हाला सगळ्याला भावला. काही मूर्ख म्हणतात की पिंगळा सोडून काही येत नाही. मूर्खा, तू फक्त पिंगळाच ऐकला, त्या पिंगळ्याच्या अगोदर आमच्या खोलेबाचं कीर्तन ऐक, तुझी बुद्धी ठीक झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. ही वस्तुस्थिती आहे ना. तुम्ही फक्त आईचं गीतच ऐकलं, त्याच्या अगोदर अभंगही ऐका, त्याच्या अगोदर ओव्याही ऐका, त्याच्या अगोदर प्रमाणही ऐका. उग काही प्रचार करून फायदा होत. हे बघा, तुम्ही किती बी कणले तर ह्या एवढ्या उन्हाळ्यात तुम्हाला फक्त मुळव्याध होऊ शकतो, आमच्यावर काही परिणाम होणार नाही. आता आमचं म्हणून प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कशाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी माये
सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा. पुनश्च एकदा कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, माझे परम मित्र, आपल्याच गावाचे भूमिपुत्र आमचे प्रसाद दादा. देव सगळ्या गोष्टी देत नाही महाराज. काही केलं वाजवणं देतो, रूप देत नाही. आमच्या प्रसाद दादाच्या आईनं किती सुवर्ण दान दिलं असेल तेव्हा एवढं गोरपान लेकरू जन्माला. पहा ना महाराज, जे पोरग दिसायला सुंदर असतं त्याच्या आईनं सुवर्ण दान दिलेलं असतं. शास्त्र सांगतंय. काय काय दान दिलं काही माहीत नाही, पण खूप गोंडशी. बरोबर आहे का नाही? मित्र आहे माझे, दादांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या आवाजानं मोहित केलं आहे. अगदी कमी दिवसामध्ये प्रत्येकाच्या मोबाईलचं स्टेटस, त्यांचं गायन ऐकल्याशिवाय काही लोकांना झोप येत नाही. असे दोन हे महाराष्ट्रातले कोहिनूर हिरे. त्यामध्ये आमचा कैलास दादा आहेत, आमचे ओमकार दादा आहे. महाराज काय माऊलीची कृपा झाल्यानंतर काय होऊ शकत नाही महाराज, काही होऊ शकतं. 4 वर्षापूर्वी कोण कैलास महाराज ओळखत नव्हते लोक. आज कैलास महाराजाचं गायन ऐकल्याशिवाय लोकांना झोप येत नाही महाराज. ही ताकद आहे ज्ञानोबराय तुकोबरायची. कोण ओमकार महाराज? 5 वर्ष झाले. 5 वर्षापूर्वी कोण ओमकार महाराज होता लोकांना माहीतच नाहीये. आज सप्ताह नाही किती तो ओमकार महाराजाचं नाव नाही. प्रत्येकाला वाटतंय मला ओमकार महाराज पाहिजेत, कैलास महाराज पाहिजेत. ही ताकद माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची. मी ज्ञानोबराय तुकोबरायला विनंती करतो, माझे हे दोन्ही बंधू महाराष्ट्रामध्ये नाही देशाला यांच्या आवाजाची मोहिनी घालावी, एवढी ज्ञानोबराय तुकोबराय यांच्यावर कृपा करावी. त्यांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. गेल्या अनेक वर्ष